आप देख रहे हैं पब्लिक समाचार, पब्लिक के हक में। वस्तुस्थिती अशी होती, जे बोरी आंबेदरी जो डॅम आहे, एमआय टँक आहे, त्याची कॅपॅसिटी 125 एमसीएफटी पाण्याची आहे। हे पाणी येतं कसवाड्यापासून जी बोरी नदी उगम पावते, त्या बोरी नदीच्या माध्यमातून हे पाणी येतं। या डॅम मध्ये 125 एमसीएफटीच्या या डॅम मध्ये कमीत कमी 50 एमसीएफटी पाण्याची जागा या गाळाने घेतलेली आहे। म्हणजे शाश्वत पाणी साठा फक्त 70 ते 75 एमसीएफटीचा होता। आमचं मत होतं की हा साठा आपण 250 एमसीएफटी पर्यंत वाढवणं आवश्यक आहे, कारण ती जागा ही फॉरेस्ट हद्दीचे, वन हद्दीचे आहे आणि या वन हद्दीच्या जागेत आपल्याला काम करणं अतिशय सोपं आहे। आपण या ठिकाणी एमआय टँकचं रूपांतर हे छोट्या धरणात करू, 400 एमसीएफटी पर्यंत, 250 ते 400 एमसीएफटी पर्यंत पाणी साठा वाढवू आणि जो काही पाट कॅनल आहे तो पाट कॅनल लाइनिंग म्हणजे सिमेंट कॉन्क्रिटीकरण करून आणू आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याची व्यवस्था ठिकठिकाणी करता येईल, अशी आमची मागणी होती। परंतु मंत्री महोदयांना शेतकऱ्यांचं खरं दुखणं, खरी मागणी हिच्याकडे लक्ष द्यायचं नव्हतं। त्यांना इंटरेस्ट होता पीडीएन मध्ये, त्यांना इंटरेस्ट होता पाईपलाईन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम मध्ये आणि त्यांनी त्यासाठी अट्टहास केला। शेतकऱ्यांवर लाठीकाठी चालवून ती पाईपलाईन पूर्ण करण्याचा प्रयत्न केला। मित्रांनो, जर या पाईपलाईन ऐवजी पाट कॅनलने पाणी आलं असतं, फॉरेस्ट हद्द जवळजवळ 3 किलोमीटर पेक्षा जास्तीची होती, या भागात जर कॉन्क्रिटीकरण झालं असतं तर पाण्याचा निचरा होणं थांबलं असतं। पुढच्या काळात ज्या ठिकाणी पाण्याची गळती होते त्या ठिकाणी तो पाट कॅनल कॉन्क्रिटीकरण केलं असतं तर तिथे देखील पाण्याचा अपव्यय थांबवता आला असता आणि अतिशय अल्प खर्चात 2 कोटीच्या आतल्या रकमेमध्ये पाणी पाटील तलावापर्यंत आणता आलं असतं। परंतु त्यांचा उद्देश हा फक्त भ्रष्टाचाराचा होता। त्यांना शेतकऱ्यांना, जोडगेकरांना पाणी देणं हा त्यांचा उद्देश नव्हता। आमचं मत होतं की जोडग्याच्या पाण्यासाठी या बोरी नदीच्या इतर भागामध्ये कोटम बंधाऱ्यासारखे अजून 3-4 बंधारे आपण बांधावेत, हे 27 कोटी त्या ठिकाणी वापरावेत, पाण्याचे साठे वाढवू आणि ते पाणी या पाटाला लगत करू आणि पाटातून ते प्रवाही करू आणि पाणी माळमाथ्यापर्यंत पोहोचवू। परंतु त्यांनी या गोष्टीलाही विरोध केला। या सर्व गोष्टी या वस्तुस्थितीच्या आहेत। जोडग्याला पाणी प्रश्न सोडवायचा होता, 27 कोटी रुपयाच्या निधीची उपलब्धता होती, तर 2 पर्याय आपल्याकडे उपलब्ध होते। एक म्हणजे गुगलवापर्यंत गिरणा डॅमच्या पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आलेली आहे, ते पाणी जोडग्यात सुद्धा आपण वाढवू शकत होतो। दुसरा पर्याय असा होता, सुळवाडे जामफळच्या माध्यमातून पुर्णेपाडा धरणापर्यंत पाणी येणार आहे, ते पाणी आपण जोडग्याकडे लिफ्ट करू शकत होतो। मला वाटतं त्या ठिकाणी पण एक योजना प्रस्तावित खासदार सुभाष भामरे साहेबांनी करून ठेवलेली होती, पण तिच्या मंजुरीच्या अजून थोड्याशा काही फॉर्मॅलिटीज बाकी असतील असं मला वाटतं। दुसरा विषय, आम्ही त्या ठिकाणी सांगितलं होतं की नुसतं बोरी आंबेदरीचा साठवण क्षमता वाढवून चालणार नाही, तर मोसमच्या पूर पाण्याचा लाभ हा बोरी नदीपर्यंत गेला पाहिजे आणि बोरीत पाण्याची क्षमता वाढवली पाहिजे। बोरीच्या आंबेदरी धरणामध्ये मोसमचा पूर पाणी कसं पोहोचेल यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे। त्याबाबत विस्तृत काका त्यांच्या याच्यामध्ये थोडंसं मार्गदर्शन करतील। त्याच्या पुढचा विषय होता, दादांनी सांगितलं की नारपारवर बोललं पाहिजे। मित्रांनो, नारपार, अंबिका, औरंगा, तानमान या सुरगाणा तालुक्यात उगम पावणाऱ्या खेमच्या डोंगरातल्या पश्चिम वाहिनी नद्या आहेत आणि या नद्यांच्या माध्यमातून हा पूर्ण उत्तर महाराष्ट्र म्हणजेच गिरणा, खोरं, एक कळवण, सटाणा, मालेगाव, देवळा, त्याचबरोबर धुळे जिल्ह्यातला काही भाग, अंबळनेर तालुक्यातला काही भाग, जळगाव संपूर्ण जिल्हा, सोयगाव तालुका, औरंगाबाद जिल्ह्यातला हे सर्व भाग आपण बारवाई पाण्याने बागायती करू शकणार होतो। नारपारच्या बाबतीतला विषय, नारपार, अंबिका, औरंगा, तानमान नद्यांचं पाणी हे 50 टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकतं असं डॉक्टर माधवराव चितळे समितीने अहवाल दिलेला आहे। राष्ट्रीय जल आयोगाने याबाबत 32 टीएमसी पाणी हे लिफ्ट इरिगेशन
लिफ्ट करून गिरणा खोऱ्यामध्ये वळता करता येऊ शकतं असा अहवाल दिलेला आहे आणि याला मंजुरी द्यावी यासाठी गेल्या काही वर्षापासून वांजोळ पाणी संघर्ष समिती सातत्याने आंदोलन करत होती आणि या माध्यमातून जे पाणी वळती होणार आहे जे केमच्या डोंगरातून उगम पावणाऱ्या या नद्यांचं पाणी गिरणा खोऱ्यात टाकलं जाणार आहे ते चनकापूर डाव्या कालव्याच्या निर्मिती करून ते पाणी पिंपळदर जामशेद मार्गे बाक्षीच्या पुढे आणि त्याच्यानंतर मोसम पंचर करून पुढे कजवाड्याच्या जवळ बोरी नदीत टाकून ते आंबेदरी धरणाच्या माध्यमातून पूर्ण मालमाथ्याला देण्यात यावं अशी आमची मागणी गेल्या काही वर्षापासून सुरू आहे। या सगळ्या गोष्टीचा आम्ही गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे आणि जलसंपदा विभागाकडे सातत्याने पाठपुरावा करत होतो। त्यावेळेस सन्माननीय पालकमंत्री म्हणायचे की ही योजना होऊ शकत नाही कारण त्यांनी 2000 पासून नारपारची टिंगल तवाळी केलेली होती, नारपार आरपार करू अशा घोषणा दिलेल्या होत्या, त्यामुळे त्यांना नारपार बद्दल कधीच प्रेम निर्माण झालं नाही आणि ही योजना व्हावी यासाठी त्यांनी कधी प्रश्न देखील विचारला नाही। विधिमंडळात सन्माननीय आमदार जयंती जाधव साहेब जे विधान परिषदेचे आमदार होते त्यांनी महाराष्ट्राच्या हक्काचं पाणी गुजरातला वाहून जात आहे या संदर्भातली एक लक्षवेधी सूचना मांडली होती, त्यावर देखील त्यांनी कोणतंही भाष्य केलं नव्हतं। त्यानंतर अनेक लक्षवेधी सूचना राहुलदादा आहेर यांनी डिसेंबर 2022ला एक लक्षवेधी सूचना नागपूर अधिवेशनात मांडली होते। 2023ला अर्थसंकल्प या अधिवेशनात देखील एक लक्षवेधी सूचना मांडण्यात आली होती, त्यात देखील त्यांनी कधी उपप्रश्न विचारण्याची तसदी घेतली नव्हती। आणि आता ज्या वेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांना या उत्तर महाराष्ट्राने नाकारल्यानंतर या उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख प्रश्न कोणते आहेत ते मार्गी लावणं अत्यंत आवश्यक आहे याची बाब केंद्रीय मंत्रालयाला लक्षात आली आणि त्यांनी या संदर्भातल्या गोष्टी सांगायला सुरुवात केली। परंतु त्याच वेळेस आपल्या दिंडोरी मतदारसंघाचे खासदार भगरे सरांनी एक लोकसभेमध्ये प्रश्न विचारला की नारपारचं पाणी गिरणा खोऱ्यात कधी वळती करणार आहात आणि त्यासाठी केंद्र सरकार कधी मान्यता देईल। ही जेव्हा मागणी केली गेली आपले लाडके नेते आदरणीय सुनील आबा गायकवाड यांचं आगमन झालंय, त्यांचे आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। त्या लक्षवेधी सूचनेला केंद्रीय जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी उत्तर दिलं की ही योजना नॉन फिजिबल आहे, हिला आम्ही मान्यता देऊ शकत नाही कारण त्यांनी लिफ्ट योजनेला मान्यता देणे योग्य नाही अशा प्रकारचं उत्तर दिलं। त्यानंतर राष्ट्रीय सरकारच्या खडबडून जाग आली। महाराष्ट्र सरकारने वैनगंगा पैनगंगा योजनेच्या माध्यमातून जो अहवाल राज्यपालांच्या स्वीकृतीसाठी पाठवला होता त्यात नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाच्या अहवालाचा समावेश करून त्याला मान्यता चोर दरवाजाने घेतली। त्यावेळेस या उत्तर महाराष्ट्रात आंदोलन पेटलं आणि या आंदोलनामध्ये सांगण्यात आलं की नारपारला शाश्वत मंजुरी हवी, आम्हाला दिशाभूल करणारी मंजुरी नको आहे। तेव्हा शासनाला या योजनेच्या साठीचा प्रशासकीय मान्यतेचा विषय मांडावा लागला। प्रशासकीय मान्यता दिली, टेंडर काढण्यात आलेला आहे, परंतु पाणी अतिशय कमी आहे, ते म्हणजे 10.56 TMC। त्याचा अर्थ असा होतो ते म्हणजे चनकापूर धरणाच्या 5 पट आणि गिरणा डॅमच्या अर्ध पाणी। वस्तुस्थिती आपण लक्षात घ्या, मालेगाव महानगरपालिकेचं पिण्याच्या पाण्याचा चनकापूर डॅमवरचं आरक्षण आहे 1400 MCFT। अनेक पिण्याच्या पाण्याच्या योजनांचं आरक्षण आणि हे सर्व बघितलं तर शेती सिंचनाच्या आरक्षणावर मोठ्या प्रमाणावर गदा आलेली आहे आणि शेती सिंचनाला पाणी उपलब्ध होत नाही। मालेगाव शहराचं वाढतं नागरिकीकरण, सटाणा शहर असेल, देवळा असेल, नांदगाव असेल, त्याचबरोबर प्रत्येक गावाच्या पाणी पुरवठा योजना आणि आता होऊ घातलेल्या MIDC यांच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर देखील मोठा संकट निर्माण होणार आहे। ही वस्तुस्थिती आहे आणि ही वस्तुस्थिती नाकारत 10 TMC पाणी म्हणजे खूप झालं अशी वर्णना केली जाते आहे।
परंतु आपण या दिशाभूलला बळी पडू नका, ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे. कारण हे 10 टीएमसी पाणी 5 वर्षात आपल्याला पिण्याच्या आणि औद्योगिकरणाच्या पाण्यासाठी आरक्षित होणार आहे. ही बाब आपण लक्षात घ्यावी. दुसरी बाब लक्षात घ्या, गिरणा धरणावर आपला हक्क आहे. गिरणाच्या पाण्यासाठी आपण सदोदित संघर्ष करत आलेलो आहोत. पण गिरणा धरणाच्या आरक्षणाचे दरवाजे हे जळगाव उघडतात आणि जळगावचे लोक आपल्याला पाणी मिळवण्यासाठी फार संघर्ष करायला लावतात. ही वस्तुस्थिती देखील आपल्या निदर्शनास असेल. आणि गिरणा धरणाच्या माध्यमातून हे पाणी जळगावला जातं, म्हणून गिरणा धरण पहिले भरून घ्यावं अशी त्यांची भूमिका राहणार आहे. मग त्यांचंही नाही आपलंही नाही, पोट कसं भरणार? तर पोट भरण्यासाठी आपल्याला 30 टीएमसी पाण्याची गरज आहे. आणि हे 30 टीएमसी पाणी जोपर्यंत आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपल्या या भागाचं सुजलाम सुफलाम किंवा पाण्याचा प्रश्न मिटू शकत नाही. ही वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. दुसरी बाब, हा जो पाण्याचा विषयाला मंजुरी मिळाली आहे 10.56 टीएमसी पाण्यासाठीची, याचं जरी टेंडर काढलं असलं तरी अर्थ विभागाने या कामाच्या मंजुरीसाठीच आर्थिक तरतूद केलेली टिप्पणी आजपर्यंत सन्माननीयांनी जाहीर केलेलं नाही. याचं आव्हान मी 8 दिवसापूर्वी पिंपळगावच्या सभेमध्ये, त्याच्या अगोदर देखील पत्रकार परिषदेमध्ये केलं होतं की 10.56 टीएमसी पाणी वर्ग करण्यासाठी जे काही आपण टेंडर काढलं ते टेंडरचं काम पुढे जावं, यासाठी जी 7,500 कोटीची आपण घोषणा करतात त्याची अर्थसंकल्पीय तरतूद केलेलं किंवा अर्थ विभागाने मंजुरी दिलेली टिप्पणीची प्रमाणित प्रत मालेगावच्या जनतेपुढे सादर करा, ही आव्हान मी गेल्या अनेक दिवसापासून करतोय. परंतु ते ही गोष्ट समोर मान्य करायलाच तयार नाहीत. त्यांचं म्हणणं टेंडर निघालं म्हणजे काम होणार, काम होणार होणार होणार, पण काम कसं होणार? पडाळसरे योजना आपल्या अंबळनेरच्या तिथे आहे. छोटस काम होतं, 40 कोटी रुपयाचा सुरुवातीचा तो प्रकल्प होता, परंतु त्याला वेळेवर निधी मिळाला नाही. तो अनेक वर्ष प्रलंबित राहिला. नुसता अनेक वर्ष नाही तर 16 वर्षापासून प्रलंबित होता. आता कुठे अनिल पाटील साहेब मंत्री झाल्यानंतर त्यांनी तो केंद्रीय योजनेमध्ये त्याच्या आर्थिक तरतुदीसाठी त्याची फाईल फिरवली आणि आता कुठे 450 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद झाल्यामुळे त्या योजनेचं काम मार्गी लागलं. मंजुरी 16 वर्षापूर्वी आणि काम मार्गी लागायला 16 वर्ष दिरंगाई फक्त पैसे उपलब्ध नसल्यामुळे झाली. त्याच्याबरोबर अनेक योजना, गिरणा धरणाच्या खाली बलून बंधाऱ्यांची योजना, 800 एमएसएफटी पाणी त्या ठिकाणी टप्प्याटप्प्याने साचवण्याची ती योजना होती. 800 कोटी रुपयाच्या जवळपास त्यासाठी आर्थिक निधीची तरतूद होती. परंतु गिरीश महाजन साहेब जलसंपदा मंत्री असताना ती योजना त्यांनी मंजूर करून घेतली. त्याचं टेंडर देखील त्यांनी 2019च्या निवडणुकीच्या पूर्वी काढून घेतलं. परंतु आज वस्तुस्थिती अशी आहे की त्या ठिकाणी एकाही बलून बंधाऱ्याचं काम पूर्ण झालेलं नाही. या वस्तुस्थिती सन्माननीय पालकमंत्री आपल्या पुढे का ठेवत नाही, हा प्रश्न मालेगाव तालुक्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांना विचारू इच्छितो. जोडगेकरांना पाणी द्यायला आमचा कदापि विरोध नव्हता आणि भविष्यातही नसेल. आमचं म्हणणं आहे जोडगेकरांच्या दिशाभूल करू नका. माळमात्याचा पाणी प्रश्न सोडवायचा असेल तर सर्वांना तनमन धनाने एकत्र येऊन शासनावर दबाव टाकून त्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी, जोडग्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी, या माळमात्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी एक शाश्वत योजना मंजूर करून तिचं पाणी जोडग्याच्या पाटील तलावापर्यंत टाका, अशी आमची मागणी आहे. आणि या मागणीला सन्माननीय पालकमंत्र्यांनी एक ठोस कृती आराखड्याच्या माध्यमातून उत्तर द्यावं असं आवाहन जोडग्याच्या या गावातून मी त्यांना करू इच्छितो. मित्रांनो, पाणी प्रश्नावर आपल्या समोर अनेक गोष्टी मी समोर केलेल्या आहेत. या जोडग्याच्या स्थानिक प्रश्नावर काही गोष्टी समोर मांडू इच्छितो. जोडग्यात गेल्या अनेक वर्षापासून
आपल्या सातबाऱ्यांवर औद्योगिकरणाचे शिक्के पडलेले होते. त्यामुळे या ठिकाणच्या स्टॅम्प ड्युटी म्हणजे गव्हर्नमेंट रेटमध्ये, गव्हर्नमेंट व्हॅल्युएशन रेटमध्ये 5 पट वाढ झाली. जोडग्याच्या नागरिकांना, स्थानिकांना जमीन विकत घ्यायची असेल तर सर्वाधिक स्टॅम्प ड्युटी मालेगाव तालुक्यात कोणत्या गावाची भरावी लागत असेल ती जोडग्याची भरावी लागते. आणि ही जोडग्याची स्टॅम्प ड्युटी कमी करण्यासाठी कदापि प्रयत्न झाले नाहीत. वस्तुस्थिती अशी आहे, जर जोडग्याला औद्योगिक शिक्के टाकलेले होते तर 20 वर्षामध्ये तुम्ही जोडग्यात एकही प्रकल्प का आणला नाही? या मालमत्याच्या उद्धारासाठी मारुतीचा प्रकल्प असेल, जिंदालचा प्रकल्प असेल, किंवा मागच्या काळात आम्ही ऐकलं होतं की जोडग्यात एक वायर फॅक्टरी येणार आहे, तिचं काय झालं याचं उत्तर या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोडग्याच्या जनतेला देणं अपेक्षित होतं. मित्रांनो, या जोडग्यामध्ये मागील काळात काही वर्षांपूर्वी दुधाचा मोठा व्यवसाय या ठिकाणी चालत होता. माझ्या माहितीप्रमाणे या जोडग्यामध्ये, या चौकामध्ये कमीत कमी 150 गावात 150 ठिकाणचे शेतकरी येऊन या ठिकाणी दूध संकलन करून ते या ठिकाणी कंपन्यांना पाठवत होते. जर या भागातल्या शेतकऱ्यांचा मूळ व्यवसाय दुधाशी निगडीत आहे, दूध प्रक्रिया उद्योग मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी होऊ शकत असताना जर पोटॅन्शियल उपलब्ध होतं तर कृषी मंत्री असताना आपण या भागासाठी दुधाचा व्यवसाय करणाऱ्यांना, शेतकऱ्यांना कशा प्रकारे मदत करता येईल किंवा दूध प्रक्रिया उद्योग या ठिकाणी कसा चालू करता येईल यासाठी का प्रयत्न केला नाही, हा सवाल जोडग्याच्या जनतेच्या वतीने मी त्यांना करू इच्छितो. मित्रांनो, जोडग्याचं महादेवांचं मंदिर हेमाडपंथी काळापासून आहे. या मंदिराचं मी देखील एक भक्त आहे. मालेगाव शहरात पूजनीय स्वामीजींची कथा आपण आयोजित केली. आम्हालाही गर्व आहे की मालेगाव शहरात असं धार्मिक कार्य आपण पार पाडलं. परंतु या हेमाडपंथी महादेव मंदिराचे जीर्णोद्धार करणं असो, चंदनपुरी खंडोबा महाराजांच्या मंदिराचा जीर्णोद्धार करणं असो किंवा त्या परिसराचा गतवैभव प्राप्त करून देणं असो, डोंगराळ्याच्या जैतोबा महाराजांच्या मंदिराचा विषय असो, त्याचबरोबर दुंद्याच्या तिथे असलेलं दुंदेश्वराच्या मंदिराचा विषय असो, गाळण्याच्या किल्ल्याचा विषय असो, अशा अनेक गोष्टी आहेत. महाराष्ट्रात सध्या धार्मिक पर्यटनाला फार महत्व दिलं जातं. आपण सर्वजण जाणतो, शिर्डीला आपण दर्शनासाठी बाबांच्या त्या ठिकाणी जातो. शिर्डीत किती मोठ्या प्रमाणावर पर्यटनात वाढ झाली हे आपण मानतात. गजानन महाराजांच्या गाणगापूरला आपण जातो, गाणगापूरला जातो, त्याचबरोबर शेगावला जातो आणि या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातून कशा प्रकारे अर्थव्यवस्था निर्माण झाली ही आपण सर्वांनी बघितलेली आहे. या जोडग्यात हेमाडपंथी महादेवाचं जे मंदिर आहे त्याचं सुशोभीकरण, त्याचा कायापालट करण्याचं काम जर आपण पालकमंत्री म्हणून केलं असतं तर मला वाटतं जोडग्यात फार मोठी अर्थव्यवस्था पर्यटनाच्या माध्यमातून निर्माण झाली असती. त्र्यंबकेश्वरच्या महादेवाला आपण जसं जातो, त्र्यंबकेश्वरची अर्थव्यवस्था जशी निर्माण झाली तशी अर्थव्यवस्था या जोडग्यात निर्माण होऊ शकत असती. परंतु त्यासाठी आपण पालकमंत्री म्हणून किंवा या राज्याचे मंत्री म्हणून गेल्या 9 वर्षापासून काय प्रयत्न केले हे जोडगेकरांपुढे मांडणं आवश्यक होतं. त्यासाठी आपण काय प्रयत्न केले ते आजपर्यंत कधी का मांडलं नाही याचं देखील उत्तर जोडग्याच्या जनतेला देणं अपेक्षित आहे. मालेगाव तालुक्यात किल्ल्यांचा विषय आहे. किल्ल्यांचं पर्यटनही देखील मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर फॉरेस्ट हद्दीमधल्या पर्यटनाचा विषय आहे. पर्यटन हा रोजगाराचं मूळ साधन आहे. आपण गोव्याला पर्यटनाचा विषय ठेवतो. धार्मिक पर्यटनाच्या बाबतीत शिर्डी असेल, त्र्यंबकेश्वर असेल, सप्तशृंगी देवीचं मंदिर असेल, गडावरचा विषय असेल, त्याचबरोबर आपल्या शेगावचा विषय असेल, अशा अनेक ठिकाणच्या या सगळ्या गोष्टी आपल्या निदर्शनास आणून देऊन वेळेअभावी मला थोडंसं भाषण थांबवावं लागेल. आपण सर्वांनी येणाऱ्या काळात खऱ्या अर्थाने जर विचार करण्याची गरज आहे तर ती रोजगाराच्या प्रश्नावर कोण काम करतं, वेळेवर आपल्याला साथ देण्यासाठी कोण उभं राहतं. दादागिरी, गुंडागर्दी, भ्रष्टाचार
हे कोण करत आहे याचं परीक्षण करण्याची गरज आहे। ही निवडणूक ही फक्त भूलथापांना बळी न पडता खऱ्या अर्थाने समाजाच्या हितासाठी संघर्ष करणाऱ्यांना, समाजाच्या अडीअडचणीच्या काळात मदत करणाऱ्यांना मदतीसाठी उभं राहण्याची निवडणूक आहे। 2004च्या वेळेस सत्ताधारी असलेल्यांनी अशाच प्रकारे दादागिरीची, दडपशाहीची भाषा वापरून निवडणूक करण्याचा प्रयत्न केला होता। मला वाटतं मालेगाव तालुक्याची जनता अतिशय शुद्ध आहे। त्यावेळेस घराणेशाहीला विरोध करून आपण परिवर्तन घडवलं होतं। पुन्हा एकदा घराणेशाही रुजू करणाऱ्यांना, घराणेशाही नांदवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना विरोध करून 2024च्या निवडणुकीत बंडू काकांना भरघोस मतांनी विजयी करावं आणि त्यांच्या रिक्षा या निशाणी पुढे बटन दाबून त्यांना 23 तारखेला आपल्या ग्रामीण भागातून सर्वाधिक लीड द्यावा असं आवाहन करतो। धन्यवाद।